नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीएम ई लर्निंग युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र. इतिहास व राज्यशास्त्र विषयाअंतर्गत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष याबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये काही मुद्द्यांचा अभ्यास केला होता. त्यात आपण प्रस्तावने स्वरूपात राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये कोणती, त्यांची उद्दिष्ट कोणती, किंवा राजकीय पक्षांचं भारतातील बदलतं स्वरूप कशा स्वरूपातलं आहे, किंवा पक्ष पद्धती किती आणि कोणत्या आहेत, या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलं. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, भारतात कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत, किती व कोणते आहेत, त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय पक्षाला मान्यतेच्या अटी किंवा निकष कोणकोणते असतात, आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे काय व प्रादेशिक पक्ष कोणकोणते आहेत, या संदर्भात सखोल माहिती या व्हिडिओ अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ मनापासून पहा. ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक वाटलं त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकतात. यासाठी आपलं पुस्तक आपल्या जवळ असणं अत्यावश्यक आहे. मित्रांनो, चला तर मग राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या संदर्भातली थोडक्यात माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला मला सर्वांना पडत असतो. राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो, एखाद्या पक्षाचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रभाव एखाद्या घटक राज्यापुरता मर्यादित न राहता, एखाद्या राजकीय पक्षाचा प्रभाव एखाद्या घटक राज्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याचे प्राबल्य किंवा त्याचा प्रभाव दिसून येतो, तेव्हा त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष असं संबोधलं जात असतं. म्हणजे तो पक्ष संपूर्ण देशात आपल्याला वाढीस लागलेला दिसून येत असतो. मग राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेच्या अटी कोणत्या आहेत? तर मित्रांनो, हेही जाणून घ्या नावाची एक चौकट आपल्या पुस्तकात दिलेली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय पक्ष निर्मितीच्या किंवा राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेच्या काही निकष निवडणूक आयोगाने ठरवलेले आहेत, ते आपण जाणून घेऊ. प्रथमतः पहिला राष्ट्रीय पक्षाचा निकष येतो मित्रांनो, की जर आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी असेल, आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी असेल, तर त्यासाठी 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 6% वैध मतं मिळणं आवश्यक आहे. तसंच मागील निवडणुकीमध्ये कोणत्याही एका राज्यातून किंवा अनेक राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून गेले पाहिजेत. लक्षात येतंय? 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेत मागील निवडणुकीमध्ये 6% वैध मतं मिळणं आवश्यक आहे, किंवा मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून किंवा राज्यांमधून त्या ठिकाणी आपले 4 सदस्य हे लोकसभेवर निवडून गेले पाहिजेत. ही पहिली अट. किंवा दुसरी अट म्हणून ओळखली जाते की एकूण लोकसभा मतदारसंघाच्या 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं अत्यावश्यक आहे. जेव्हा या दोन्ही अटींपैकी कुठलीही एक अट पक्ष पूर्ण करत असेल तर किंवा दोन्ही अटी पूर्ण केल्या तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होत असते. मित्रांनो, भारतामध्ये एकूण 7 मान्यताप्राप्त 13 डिसेंबर 2016च्या निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये 7 प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यातील एक पक्षाची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ. पहिला पक्ष येतो मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षाचं संबोधन चिन्ह आहे हाताचा पंजा. मित्रांनो, या पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत झाली. याचं सुरुवातीचं नाव होतं ते म्हणजे राष्ट्रीय सभा. मित्रांनो, असं म्हटलं जातं की स्थापनेच्या कालखंडामध्ये काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची एक राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. परंतु मित्रांनो, त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभा, पूर्वीचा राष्ट्रीय सभा आणि आताचा काँग्रेस हा एक प्रबळ किंवा सर्वात प्रभावी असा पक्ष म्हणून उदयाला आला. मित्रांनो, या पक्षाची काही ध्येय धोरणं होती.
ज्या पद्धतीने 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष उदयाला आला आणि या पक्षाची काही ध्येय धोरणं सुद्धा होती. उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी. लक्षात येत आहे? तर धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा पक्ष उदयाला आला. या पक्षाने तदनंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम राबवले सुद्धा. उदाहरणार्थ लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या गोष्टींवर या पक्षाचा प्रभावी किंवा विश्वास, कायमस्वरूपीचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आज हा भारतातला एक दावेदार असा विरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मित्रांनो दुसरा राष्ट्रीय पक्ष येतो तो म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाची स्थापना जर आपण पाहिली मित्रांनो तर 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. या पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. या पक्षाची जर स्थापना आपण पाहिली तर एम.एन. रॉय किंवा एस. सुधाकर रेड्डी अशा मातब्बर राजकारण्यांनी केली. 26 डिसेंबर 1925 रोजी हा पक्ष स्थापन झाला. या पक्षाचं संबोधन चिन्ह विडा आणि कणीस आहे. भारतातला हा सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे. भारतातला एक सर्वात जुना पक्ष आणि मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षामध्ये मजूर, कष्टकरी आणि कामगार वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी हा पक्ष सदैव कार्यरत राहिलेला आपल्याला दिसून येतो. या पक्षाने भांडवलशाहीला कडाडून विरोध केला. परंतु मित्रांनो 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता साम्यवादी देशांपैकी कोणत्या देशाचं नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे यामुळे या भारतीय कम्युनिस्ट पक्षातील जे अंतर्गत सदस्य होते किंवा जे सदस्य होते त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातल्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. चीनच्या दिशेने जावं की सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या दिशेने आपण जावं, नेतृत्व त्यांचं स्वीकारावं. त्यामुळे नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली व त्यातूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा उदयाला आला. यानंतर तिसरा पक्ष येतो मित्रांनो भारतीय जनता पक्ष. मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा भारतातला राष्ट्रीय पातळीवरचा एक प्रमुख पक्ष आहे व 2014 पासून आज तागायत सत्ताधारी पक्ष म्हणून सुद्धा या पक्षाला ओळखले जात असते. मित्रांनो या पक्षाची स्थापना आपण जर पाहिली तर 6 एप्रिल 1980 रोजी झाली. या पक्षाचं संबोधन चिन्ह राष्ट्रीय फूल कमळ हे आहे. परंतु मित्रांनो 6 एप्रिल 1980 ला उदयाला आलेला हा पक्ष त्यापूर्वी नव्हता का? तर नाही मित्रांनो. 1951 मध्ये जनसंघ, भारतीय जनसंघ या नावाने हा पक्ष ओळखला जात होता. 1977 मध्ये जनता पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोघांचं विलीनीकरण झालं आणि भारतीय जनता पक्ष हा 6 एप्रिल 1980 ला उदयाला आला. खऱ्या अर्थाने मित्रांनो हा नवा पक्ष स्थापन झाल्यानंतर या पक्षाची ध्येय धोरणं सुद्धा होती. त्यात विचार करायचा झाला तर भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांचं जतन केलं पाहिजे या पक्षाची प्रमुख भूमिका होती. एवढंच नाही, आर्थिक सुधारणा भारतात झाल्या पाहिजेत यालाही या पक्षाचं महत्व होतं. आणि आताच काही दिवसांपूर्वी आपल्या ऐकलेलं 370 कलम आणि जम्मू काश्मीरला नागरिकत्वाचा दर्जा अशा अनेक प्रमुख गोष्टी घेऊन हा पक्ष उदयाला आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो चौथा आणि प्रमुख पक्ष म्हणून जो फूट पडून तयार झाला होता तो म्हणजेच भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. मित्रांनो मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे 1962 मध्ये चीन आणि सोव्हिएत युनियन यांचे नेतृत्व स्वीकारण्यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षातल्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि नवीन पक्ष उदयाला आला. तो उदयाला येण्याची कारण म्हणजे तेच 7 नोव्हेंबर 1964 रोजी सीताराम येचुरी यांच्या प्रतिनिधित्वाखाली भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. मित्रांनो समाजवाद लक्षात घ्या, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो.
लक्षात येत आहे, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार या पक्षाने केला. या पक्षाचं संबोध चिन्ह विडा आणि हतोडा हे आहे. खऱ्या अर्थाने या पक्षाने साम्राज्यवादाला विरोध केला आणि म्हणून कामगार, शेतकरी आणि शेतमजूर, कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितसंबंधासाठी प्रयत्न करणारा किंवा त्यांचे हितसंबंध जपणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख आपल्याला दिसून येते. मित्रांनो, सीताराम येचुरींपासून ज्योती बसूंपर्यंत या मातब्बरांनी या पक्षाच्या वृद्धीसाठी, वाढीसाठी सदैव प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मित्रांनो, पाचवा आणि महत्वाचा पक्ष येतो तो म्हणजेच बहुजन समाजवादी पक्ष किंवा भारतीय बहुजन समाजवादी पार्टी. आता या पक्षाची स्थापना काशीराम यांनी केली. खऱ्या अर्थाने मित्रांनो, 14 एप्रिल 1984 रोजी 14 एप्रिल 1984 रोजी काशीराम यांनी या पक्षाची स्थापना केली. या पक्षाचं संबोध चिन्ह हत्ती हे आहे. विशेष करून मित्रांनो, बहुजन समाजवादी पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या समाजवादी विचारसरणीतूनच बहुजनांचे हित हे या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेष करून मित्रांनो, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात केला गेलेला आहे. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो, 6वा आणि महत्वाचा पक्ष येतो तो म्हणजेच भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याला एनसीपी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा पक्ष म्हणजेच 1885 रोजी स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षात फूट पडून तयार झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या पक्षाची जर आपण स्थापना पाहिली मित्रांनो, तर 26 मे 1999 ला हा पक्ष तयार झाला. काही ठिकाणी 25 मे आहे, काही ठिकाणी 26 मे. 26 मे 1999 ला या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचं संबोध चिन्ह घड्याळ हे आहे. मित्रांनो, शरद पवार असतील, टी.ए. संगमा असतील किंवा तरीक अनवर असतील, अशा मातब्बर राजकारण्यांनी या पक्षाची निर्मिती केली. विशेष करून मित्रांनो, हा पक्ष काही महत्वपूर्ण बाबींवर आधारलेला आहे. उदाहरणार्थ, लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना या पक्षाने अत्यंत महत्व दिलेलं आपल्याला आढळून येतं किंवा या मुद्द्यांवर या पक्षाचा विश्वास आपल्याला आढळतो. खऱ्या अर्थाने मित्रांनो, काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 पासून ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसंच केंद्रातही 2004 पासून ते 2014 पर्यंत प्रदीर्घ कालखंडामध्ये हा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून ओळखला जातो. यानंतर मित्रांनो, 7वा आणि शेवटचा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजेच भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष. भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष, यालाच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1998 ला या पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1998 ला झाली. या पक्षाचं संबोध चिन्ह तृण म्हणजे गवत आणि पाते म्हणजे पत्ते. तृणमूल, पत्ते आणि गवत यातून सूर्यकिरणातून प्रकाशित झालेली पाती आणि गवत यातून आहे. या पक्षाची स्थापना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये केली. खऱ्या अर्थाने मित्रांनो, 1998 पासून हा पक्ष सदैव पश्चिम बंगालमध्ये कार्यरत किंवा प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जातो. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचं संरक्षण हे या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणून तृणमूल काँग्रेस माटी आणि माणूस हे या पक्षाचं ब्रीद वाक्य म्हणून आपण ओळखतो. विशेष करून मित्रांनो, आपल्याला या चार्टच्या माध्यमातून लोकसभेच्या 2009 पासून ते 2014 पर्यंतच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या सत्ता किंवा जागा यावरून आपल्याला कळतं की कोणता पक्ष किती प्रमाणात प्रभावी असलेला आहे. मित्रांनो, यानंतर प्रादेशिक पक्ष आणि महाराष्ट्र किंवा भारतातील काही प्रमुख प्रादेशिक पक्ष यांची माहिती आपण भाग क्रमांक 3 मध्ये अभ्यासू. आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहावा, पुस्तकाचं वाचन व्यवस्थित करावं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावं.